तर संख्या झाले, संख्याचे प्रकार झाले, कसोट्या झाल्या. तर आता काय करायचं, त्याच्यावर आपल्याला गणित घ्यायचे. आता पहिलं गणित घ्या, 1 ते 100 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज. एक ते 100 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक संख्येची बेरीज. कोण सांगतो उत्तर? पहिल्या दिवशी करून दाखवलं मी, फॉर्म्युला पण सांगितलं होतं. 5050. हा काय फॉर्म्युला? n × n + 1 / 2. n म्हणजेच काय आपला 100 गुणिले 100 अधिक 1 101 भागिले 2. बे 1 का बे 5 10 0. 50 गुणिले 101 किती आलं उत्तर? 5050. पुढचं घ्या. 11 ते 70. 11 ते 70 मध्ये एकूण विषम संख्या किती? अकरा ते 70 मध्ये एकूण विषम संख्या किती? कसं काढलं 35? अरे इथे 1 ते 70 म्हणलं तर 35 येते ना. 11 ते 70 मधलं काढायचं आहे. पहिली संख्या कोणती आहे? 11. शेवटची संख्या 69. त्याच्यामधले काय करायचं? दोघांचे ॲडिशन भागिले 2. किती येतात बघा? 40 येते. 11 ते 70 मध्ये एकूण टोटल संख्या किती आहेत आपल्या? 60 आहेत टोटल. 1 ते 70 मध्ये 70 संख्या. काय 11 त्या अगोदरची किती? 10 संख्या मायनस करायची. उरले किती? 60. विषम आणि विषम संख्या काय असतात आपल्या? 50-50. म्हणजे दोघांमध्ये विषम आणि सम यांच्यामध्ये अंतर 1चा असते आणि सम आणि सम संख्येमध्ये अंतर 2चा असते. म्हणजे काय करायचं? त्याला भागिले 2. म्हणजे उत्तर किती येणार तुमचं? 30. म्हणजे अर्ध्या संख्या सम आणि अर्ध्या संख्या विषम. आता या जागी जर त्यांनी म्हटली 11 ते 70 मध्ये एकूण समसंख्येची बेरीज व विषम संख्येची बेरीज यांच्या दोघांमधील फरक विचारला तर त्या दिवशी आपण घेतलं 5 गणितामध्ये. 11 ते 70 मध्ये एकूण संख्या किती आहेत? नैसर्गिक संख्या 11 ते 70 पर्यंत एकूण अंक किती येतं? 11 12 असे किती आहेत टोटल? 60. तर 60 मधले आपले काय म्हटलो आपण? सम अर्धे आणि विषम अर्धे. म्हणजे अर्धे अर्धे का विचारले? फक्त आपल्याला एकूण विषम संख्या विचारली. 60चे अर्धे किती? 30. म्हणजे विषम संख्या किती? 30. आणि त्या जागी अजून तुम्हाला सम विचारलं असलं तर ते पण. पुढचं गणित घ्या. x ही एक समसंख्या आहे. x ही समसंख्या आहे. x नंतर येणारी
15वी समसंख्या कोणती? काय x ही समसंख्या आहे. x नंतर 15वी येणारी समसंख्या कोणती? 15वी विषम नाही सम, ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त संख्या सांगायची. x प्लस पुढं काय आहे? x ला काय? 32 28 30. हा 15वी x ला काय? x ला काही करायचं नाही. x ही समसंख्या जसं तशी असेल. पुढची संख्या याच्यामध्ये किती मिसळल्यानंतर 15वी संख्या येईल. समसंख्या हा सांगा. 15वी समसंख्या येणारी 15वी समसंख्या कोणती असेल? x माहिती आहे 15चे दुप्पट कोणती? 30. x प्लस 30 15वी समसंख्या. आता हे सम आणि समसंख्येमध्ये डिफरन्स किती याचा असतंय? ऐकाय नाही मी तुझं उत्तर. फक्त 30 म्हणल्यासारखं वाटलं मला. फक्त 30 म्हणा. इथे x प्लस x ची किंमत माहित नाही आपल्याला. आता मला सांगा सम आणि समसंख्येमध्ये कितीचा डिफरन्स आहे? 2चा. आणि सम आणि विषम मध्ये डिफरन्स कितीचा आहे? 1चा. आता आपल्याला पहिली संख्या पण देणार काय दिले? सम दिले. आणि दुसरी संख्या पण येणारी काय विचारले? समच विचारले. म्हणजे काय करायचं? 15 गुणिले 2 15 दुनी 30 x प्लस 30 झालं. कंचे बाबू व्यवहार येते का कोण आहे? हा झालं का? तिसरं गणित झालं का? x प्लस 30 काय होतं? पुढचं गणित घ्या. पुढचं लिहायचं. आता घ्या गणित. m ही विषम संख्या आहे. m ही विषम संख्या आहे. तर m पूर्वीची 8वी समसंख्या कोणती? तर m पूर्वीची 8वी समसंख्या विचारली. नीट क्वेश्चन वाचाली. बघा इकडं अगोदर काय दिले तुम्हाला? m ही कोणती संख्या आहे? विषम. तर त्याच्या पूर्वीची 8वी समसंख्या विचारली. किती? 8वी. m संख्या काय? विषम आहे m. बरोबर. त्याच्या अगोदरची म्हणजे m - 1 काय आली? हे सम. आणि 8वी सम. 8वी सम म्हणल्यानंतर काय येते बाबा? 8 गुणिले 2 किती येते? 8 दुनी 16. आता याच्यात काय करायचे? हे मायनस किती येते सांगा मग उत्तर? -1 आणि -16 किती येते? हे 15 येते. मायनस मायनस काय होते? हा मग हा. आता प्लस 16 करायचं. इथं मायनस मायनस केलं असलं तर प्लस आलं असतं. m आता हे प्लस मायनस मोठ्या चिन्हाचं कोणतं? मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे. m प्लस 15 16 समज. कळलं? पाठीमाग कळाले कुठं कमी चालेल? अजून सांगायचं. त्याच्यासाठी समोर उद्या फॅन चालू करून घ्या रे. m ही काय म्हटले? विषम संख्या. आता आपल्याला काय सांगायचे? विषम आणि
सम यांच्या दोघांचा डिफरन्स कितीचा आहे? एकचा आहे. म्हणून आपल्याला सम करण्यासाठी आता पुढे काय विचारले? 8वी समसंख्या विचारले. म्हणून काय केलो आपण? 1 वजा केलो म्हणजे पहिली संख्या आली तुमची काय? सम. बरोबर. ते पहिली संख्या सम आली. आता इथं 8 घेण्यापेक्षा काय करायची? पहिली संख्या सापडली आपल्याला. बरोबर. इथे किती विचारले? 8वी. पहिली संख्या इथे सापडली. आता राहिले किती? 1 मायनस करा. 7 राहिले. 7 दुनी 14. त्याच्यामधून इथे 14 मायनस करा असं सेपरेट. किती आलं मग? ते m प्लस 15. मायनस मायनस काय झालं? प्लस. आता त्याच्या अगोदरचं आपण x बघितलो. x मध्ये काय होतं? दोन्ही विषय विचारलं होतं. म्हणून काय झालं आपलं? डायरेक्ट प्लस प्लस उत्तर आलं. पूर्वी म्हटलं की काय करायचं? मायनस. इथे मायनस येते. मायनस मायनस. आता हे असंच गणित देऊ अजून एक करतो का? आपले मायनस 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 केलं. मायनस मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे? पहिलं प्लस करतो. पहिलं 16 घेतलं होतं आपण. मेथड करेक्ट हेच आहे. बरं. उत्तर मायनस 15 आहे का? मेथड करेक्ट हेच आहे. आता सांगा पाठीमागं फक्त दोघीच जण करून दाखवा मला. पुढचं हे गणित झालेलं ना तुमचं? पुढचं गणित घेऊन घ्या फक्त मुलींसाठी. हा लिहा. यस ही विषम संख्या आहे. यस ही विषम संख्या आहे. तर यस नंतर येणारी नववी विषम समसंख्या कोणती? यस ही विषम संख्या आहे. तर यस नंतर येणारी 9वी समसंख्या कोणती? सबस्क्राईब करा लागेल चॅनलला. कमेंट करा उत्तर खाली. आलं? बघा काय म्हटलं? यस विषम संख्या आहे. त्याच्यानंतर यस नंतर येणारी 9वी समसंख्या काढायची तुम्हाला. इथं मायनस नाही प्लस करावं लागते. नंतरची संख्या विचारलेला आहे. त्याच्यामध्ये मायनस कशासाठी गेलो? पूर्वीची संख्या विचारली म्हणून. बोर्डमास रूलचं करून दाखव मला गणित. 100 अधिक 100 भागिले 2 उत्तर किती ते सांगा. सांगा कोणी सांगा. एवढं 6 जण चुकलेत गणित. 6 जण त्या दिवशी रात्री विचारलो बघ. हे गणित 6 जण चुकले होते. इथले होते बघ. मी सांगा त्या दिवशी 6 जण इथेच विचारलं होतं नाईटला. झालं का? पाठीमागा बघा. यस कोणती संख्या आहे? विषम संख्या आहे. सम संख्या करून घ्यायला काय करायचं? यस प्लस 1 ही झाली पहिली समसंख्या तुमची. त्याच्यानंतर किती म्हटले? 9. पहिली सापडली. यस 8 गुणिले 2 किती? 16. त्याच्यामध्ये मिक्स करा. किती येते? 9वी विषम 9वी समसंख्या. आलं का? घ्या पुढचं काय. इंक कुठं? ब्लॅक इंक नाही का? काळी डायरीवर काळी नाही. अरले भारी आहेत बिंदू पुढे. तुलाच करून दाखवायची. नाही सर मला काय आलं तुमचं?
वेंकटची पोलीस भरती आहे सर. व्यंकट वकील आहे आपला. वकील म्हणा का हो सगळं असं तर वकील होता सगळेजण तेच म्हणतात. टाकणार का हो बजायला रे चल रिपोर्टचं गणित चल. अकरा ते 60 11 ते 60 पर्यंतच्या सर्व विषम संख्याची एकूण बेरीज. जवळपास म्हणजे एक 270चा डिफरन्स आहे तुझ्या उत्तरातून करेक्ट उत्तरात. अरे का बे जे बोलल तस करून नका. चल उत्तर सांग. इकडे बघा. आता पहिली मेथड आपण काय करतो फॉर्म्युलाने सांगू आणि सेकंड मेथड आपली ट्रिक्सनं. पहिली मेथड काय सांगते 11 ते 60 बरोबर. 11 ते 60 मध्ये एकूण विषम संख्या किती इथं एकूण विषय 11 ते 60 मध्ये नैसर्गिक संख्या किती सांगा. किती 11 ते 60 मध्ये नैसर्गिक 11 धरून 50 आहेत बरोबर. त्याच्यामधले सम किती झाले मग त्याच्या अर्धे 25 आणि विषम किती झाले 25. हे 25 मान्य आहे. आता 25 समसंख्या झाले. आता 11 ते 60 मधली आपल्याला पहिली विषम संख्या सांगा. पहिली विषम संख्या 11 ते 60 मधली हा 11. आता एकूण विषम संख्या किती आल्या आपल्या 25 आल्या बरोबर. आता पहिली किती आहे 11 गुणिले शेवटची विषम संख्या 59 भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या. इथे प्लस आहे रे. 11 आणि 59 किती 80. अबे 70 भागिले 2 गुणिले 25 बेक बे बेत्रिक 6 1 बे 5 10 35 गुणिले 25 किती ते माग मला का 25 125 हा 25 त्रिक 75 आणि 12 हा 875. हे झालं आपलं फॉर्म्युला. हे 11 आणि हे 60. फॉर्म्युलाने कळालं का इकडे लक्ष द्या. फॉर्म्युलाने कळालं. आता ट्रिक्सनं ह्याचा अर्थ करायचं ह्याचा अर्थ 60चा अर्थ किती 30. आता 11चा अर्थ होते का नाही. त्यालाच काय करायचं 10चा अर्थ किती 5 बरोबर. 5चा वर्ग आणि 30चा वर्ग किती 900. दोघांची वजाबाकी करायचं 875. कळलं हा मागे घ्यायचं सर मार्ग अर्ध घ्यायचं. हा पुढे घ्यायचं इकडे घ्यायचं पहिली नंतर पुढे घ्यायचं. इकडे पुढे गेले मागे सेम असंच अजून एक हे झालं का बघ. अजून ब्राईटनेस थोडं येतं ब्राईटनेस
तुम्ही काय पांढरशे पण दिसायचं काय पाऊस अमावस्याचा चंद्र आता याच्या पुढचं घ्या 15 ते 70 इथं काय करतो इथे 21 घे आणि इथं 70 घे एवढंच चेंज कितीला रे 12 झालं सर्वांचं सुदर्शन तुझं का किती आलं सांग संगम एकूण संख्या किती येईल मग 50 दोघांच्या मध्ये फरक 21 ते 70 मध्ये टोटल नैसर्गिक संख्या 50 आणि मध्ये 25 विषम 25 आणि सम 25 तूच सांग मला हा खाली कसं केलं आपण आता सांग पहिली विषम संख्या कोणती आहे 21 अधिक शेवटची विषम संख्या मालूम आहे भागिले 2 गुणिले 25 9 1 10 शून्यांच्या 1 6 2 8 1 बेच 8 1 उरलं 2 5 10 45 गुणिले 25 किती येते उत्तर 25 हा फॉर्म्युल्यानुसार सांगा 21 आहे ते 70 आहे 10 आलं अर्ध आणि याचं 35 त्याचा वर्ग चल किती आले हे 100 त्याचं 25 दोघांची वजा बाकी कळलं दोन्ही पद्धत फॉर्म्युला आणि शॉर्टकट कोणतं पण इथं विषमचं वेगळं आणि समचं वेगळं आहे बघ फॉर्म्युला हे लागते का सगळीकडे फॉर्म्युला हेच लागते सगळीकडे लागते ना विषम समला बी हेच लागते पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या आणि इथे ट्रिक सांगताना फक्त आता इथे विषमची आहे समची थोडं वेगळी आहे समची घेतलं की उदाहरण का असंच राहू द्या 21 ते 70 पर्यंतच्या सर्व फक्त इथे विषमच्या जागी सम संख्या करा किती हेच राहू द्या फक्त विषमच्या जागी सम केलं आता काय कुठे चेंजेस होते फक्त इथे चेंज होते एकूण संख्या तर तेवढंच राहणार आहे सम टी शर्ट वाला कोणा बोलत तुला असंच फॉर्म्युला पहिली समसंख्या सांगा कोणती आहे पहिली समसंख्या कोणती आहे 22 सम म्हणतो मी पहिली 22 शेवटची 70 भागिले 2 गुणिले 25 करा बेरीज किती येते 92 भागिले 2 गुणिले
25 बेक बेचोक 8 1 उरलं 12 46 गुणिले 25 तुझं काय पेपर आहे हां पेपर आहे का तुझं हां बाहेर दिसला फिरायला म्हणून विचारलं होतं ते फॉर्म्युला झाला मेथड असं पाहिजे तुझ्यासाठीच आहे मा एवढा तू लागलं फक्त गोवर दिवस सगळे कष्ट फक्त संगमसाठी बरोबर एक एक प्रत्येकानं पोलीस भरती ग्राउंड प्लस क्लास दोन्ही आपले अजून कुठे 5-6 मेंबर लेडीज जाऊ फक्त ना अजून कोण आहे डीडीचे होते का फक्त मुलं फॉर्म भरला झाले झालं सर 21 आणि 70 याचा अर्ज करा 11 येते त्या अलीकडली संख्या काय 20 1चा अर्ध 10 इथं 35 ह्याच्या पुढची संख्या कोणती आहे 11 ह्याच्या पुढची संख्या कोणती आहे 36 या दोघांचा गुणाकार करा वजावट करा 110 आणि त्यांचा गुणाकार किती येते 36 आणि 35 गुणिले करा गुणाकार 1200 काहीतरी येते या दोघांचं वजाबाकी किती येते 1150 दोन्ही पद्धतीने झालं तर विचारलं तर येते कुठले गणित विचारलं तर सम आणि विषमचं पुढचा आता पुढची मेथड घ्या चल 15 ते 100 पर्यंतच्या ते 100 पर्यंतच्या सर्व समसंख्येची बेरीज व विषम संख्येची बेरीज यांच्यातील फरक याचे टोटल सगळे बेरीज करणं बसायचं नाही डायरेक्ट शॉर्टकट 15 ते 100 पर्यंत एकूण संख्या किती नैसर्गिक संख्या किती येतं 85 बरोबर आता काय 85 चे अर्ध होते का त्याच्यामध्ये प्लस 1 किती आलं 86 भागिले 2 43 43 काय आहे दोघांतील बेरजेमधला फरक एवढंच आपण याच्या अगोदर एक घेतलं होतं बघा त्याचं उत्तर 30 काहीतरी आलं पहिल्या दिवशी सेम त्याच तिथे लिहून दिलतो ना तुम्हाला का सांगितलं होतं त्याच्यामध्ये सम आणि विषम मध्ये दोघांचं डिफरन्स काढा गेलं तर किती येते फक्त 1 येते
आता याच्यामधली पहिली समसंख्या कोणती आहे 16, पहिली विषम संख्या 15. या दोघांमध्ये जर डिफरन्स काढायचं म्हटलं तर एकच येते. पुढली विषम आणि विषम संख्येचे डिफरन्स काढायचं म्हटलं तर एकच येते. त्याच्यामुळे टोटल संख्या किती आल्या आपल्या 43. दोघांची बेरीज करून वजाबाकी करून जरी बघितलं तर उत्तर 43च येते. झालेलं आहे ना. पुढचं लिहा गणित. अकरा ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज. 11 ते 15. अकरा ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज. उत्तर तुमच्याकडून पाहिजे मला किती ते सांगायला हवं. त्याच्या अगोदर दुसरं गणित करून केलं का सेम तेच. 11 ते ऑप्शन सांगू का. 1220, 1525, 1275, 2440. पूर्ण नैसर्गिक संख्येची बेरीज काढायची. सेम पाठीमागेच मेथड आहे. 1220, 1275, 1525 आणि 2440. 1220 आले का. 30 1220 येते उत्तर. आलं. 1220 पहिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन 1525, तिसरा ऑप्शन 1275 आणि चौथा ऑप्शन 2440. ट्राय करून बघ. एक पासून अंदर डायरेक्ट फॉर्म्युला होता n+1 डिवायडेड बाय 2. करून बघा. ट्राय तर करा. थोडक्यात 1240 कोणाचं आलं उत्तर. बजरंग 1240 आलं. थोडक्यात दिले 1220 येते उत्तर. बघ तुमचं किती आलं. 75 1220. करून बघतो. पहिली n ची संख्या 10 घेऊन बघा. n इंटू हे n+1 डिवायडेड बाय 2. n ची किंमत 10 घ्या. करा किती ते बघा. करून तुम्ही बघ. बोर्ड कसं केलास. मायनस केलास. बघू तिकडे. अरे फक्त फॉर्म्युला तर बघू. कुठे चुकले ते सांगतो फक्त. आणि फक्त 10 चालू आहे तुझं. 1220 करेक्ट उत्तर आहे. 10 गुणिले 11 भागिले 2
आणि पुढचं लगेच 50 गुणिले 51 भागिले 2 करून बघा आणि त्याचा दोघांचा डिफरन्स काढून दाखवा मला किती आहे. 50 गुणिले 51 50 गुणिले 51 भागिले 2. कोणी मला गणित करून दाखव. 50 गुणिले 51 भागिले 2. हा 50 गुणिले 51 भागिले 2. किती? त्याच्यातून 55 वजा कर ना मग आले की उत्तर. आले सर 1200. तुमचं नाही पुढे बघा अगोदर काय करायचं 10ची पुढची संख्या 11 भागिले 2. पहिले लक्षात घ्या आपली संख्या किती आहे? हेच आहे ना. 11 ते बरोबर 11 ते 50. दुसरं गणित आहे का? 11 ते 50 गणित सांगा मला. सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज किती? 11 ते 50 नैसर्गिक संख्येची बेरीज. पहिली संख्या किती आहे? 11. 11च्या अलीकडली संख्या काय घेतलो? 10 गुणिले 11 भागिले 2 वजा 50 गुणिले 51 भागिले 2. इकडली संख्या याच्यापेक्षा कशी आहे? लहान आहे म्हणून 1 मायनस केलो. 10 गुणिले 11 भागिले 2 वजा 50 गुणिले 51 भागिले 2. काही 10 किती आलं? 55 वजा किती आले? 25. 25 गुणिले 51 25 ला 5 7 2 25 सव्वाशे 2 1275. दोघांची उद्योग केल्यानंतर काय ते 1200. आणि जर क्रमागत आले असते तर मग ते फॉर्म्युला लागू पडला असतं. आपण पहिले सांगितलं कळलं. पुढचं घ्या बरं लिहून घ्या. 11 ते 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज. आणि जर क्रमागत नैसर्गिक संख्येचे विचारले असेल तर फक्त एवढा फॉर्म्युला लागू पडतो. n कंसामध्ये n+1 डिवायडेड बाय 2. झालं का? पुढचं गणित घ्या. x ही एक प्रत्येकाची वय बघणार हो मी ना येऊन. x ही एक विषम संख्या आहे. x ही एक विषम संख्या आहे. तर x नंतर क्रमाने येणारी 15वी समसंख्या. तर x नंतर क्रमाने येणारी 15वी समसंख्या. आता याची कमीत कमी आपण 5-6 उदाहरणं घेतलं. प्रत्येकाचं उत्तर आलं पाहिजे. प्रत्येकाचं 12 वाजता. ऑप्शन सांगू का? पहिला ऑप्शन x+30, दूसरा x+14, तीसरा x+29, चौथा x+15. हां पाठीमाग किती आले? x+29 आले. ओके. गणेश x+ संगम x ची आठवण आली. ते उत्तर x+29 आले. x+29 किती जण झाले उत्तर? पाठीमाग इकडं आरती आले क्रांती
बघा इकडं एक्स काय म्हटले की विषम संख्या आहे. आपल्याला काय काढायची तिथं 15वी समसंख्या काढायची. एक्स प्लस 15वी विषम आणि सम मध्ये एकचा फरक आहे म्हणून काय करायचं एक्स प्लस 1 ही झाली तुमची समसंख्या. ही तुम्हाला समसंख्या किती सापडली पहिली. तर विचारले किती 15वी. 15 मधून 1 मायनस करा किती राहिले 14. 14 गुणिले 2 14 दोन्ही 28. पहिली संख्या एक्स प्लस 1 नंतर किती 28. उत्तर काय येणार एक्स प्लस 29. त्याच्यामध्ये हा काय एवढा विचार करायला कळलं का. या पुढचं आता पुढचं गणित करून दाखवा मला. यम ही समसंख्या त्यानंतर येणारी 27वी समसंख्या कोणती. हे तर सगळ्यात सोपं आहे. लवकर 1 तास झाला तिकडून घ्या संगम. आलं का संध्या. हे तर सगळ्यात सोपं आहे. बघा इकडं यम काय समसंख्या आणि विचारलं की काय आपल्याला समसंख्याच कितीवी 27. समसंख्यामध्ये फरक कितीचा आहे 2 समसंख्यामध्ये 2चा. 27 दोन्ही 54. काय येईल मग उत्तर तुमचं यम प्लस पुढचं येणं झालं. स्पीड वाढवा थोडं पाठीमागा. पुढचं गणित घ्या. पी ही एक समसंख्या आहे. पी ही एक समसंख्या आहे. तर पी नंतर येणारी 38वी समसंख्या कोणती. तर पी नंतर येणारी 38वी विषम संख्या कोणती काढून दाखवा. अगोदर काय म्हटले का नाही तेवढं लक्षात घ्या. पी सम म्हटले नंतर तुम्हाला विचारले विषम. पहिली विषम संख्या सापडली तुमची काय पी प्लस 1 ही पहिली संख्या सापडली. किती विचारलेलं आहे हां पी प्लस 75. त्याच्यानंतर तुम्हाला विचारले किती 38वी 1 सापडल्या. 37 गुणिले 2 किती येते 74 येते. मग पी प्लस 1 प्लस 74 उत्तर काय येणार तुमचं पी प्लस 75. आजचं शेवटचं गणित 23 नंतर येणारी 23वी समसंख्या काढा. 23 नंतर 23 क्रमशः येणारी समसंख्या 23वी क्रमाने येणारी समसंख्या काढायची तुम्हाला. झालं का प्रश्न लिहिणं पाठीमागा. 23 नंतर येणारी क्रमशः 23वी समसंख्या.
दाखवा लवकर फास्ट. आलं का बजरंग? 68. पाठीमाग आरशी 23 विषम आहे का समान? बरोबर आहे बोल. विषम आपल्याला विचारले का समसंख्या. 23च्या पुढची समसंख्या कोणती आहे? 23च्या नंतर येणारी समसंख्या कोणती आहे? 24. बरोबर. ती एक सापडली. राहिले किती आता आपल्याला? 22. 22 गुणिले 2 किती येते? 44. हे आलेलं उत्तर याच्यामध्ये मिक्स करा. 24 अधिक 44. 4 8 4 2 6. तर क्रमशः 23वी समसंख्या कोणती असेल तुमची? 68. थोडं लक्ष द्या ना का. त्याच्या पुढचे गणित उद्या.